चालू रे माझा मोबाईल असा हवेने हालायला लागलाय. मोबाईल चोड तुझ्या डोळ्यात डोळ्यात काय गेलं? धूळ 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 गेली. जरा गॉगल बिगल लावून जरा यायचं. मार्केटला चाललोय काय माहिती आता मार्केटला चालू असेल तर चालू असेल. खेकडे कसे मिळत आहेत? मी तुझ्या कधी एकट्यामध्ये असताना खेकडे घेतलेस? हा त्याला खेकड्यांचं समजतं. मी अजून एकटीमध्ये असताना कधी असे वगैरे आत्ताची बसतायत इथं नाही मच्छी मग. अच्छा आतमध्ये आहे का? आज बाजारामध्ये बसले नाहीत मावश्या. खूप कमी आहेत इकडे. असं ओला जवळा, बोंबील, पापलेट, कोळंबी तेच आहे. लयच पाणी पाणी आहे घाण. आणि इथे आजूबाजूला चिकन मटन त्यांचा पण शॉप आहे. आणि आमचा खूप मोठा पचका झाला ते आम्हाला पाहिजे ते बसलेच नाहीत. सगळे पापडच आहेत. नाही रे लिखी. हा सगळे पापडच नाही. मिक्सच नसते. मग तिथं कसाच कचरा येतात. बघू आता आतमध्ये पण नाही बसलो कोण यार. थोड्या उत्साहामध्ये आम्ही लोक आलो मच्छी घ्यायला. सगळं जेवढं एक्साइटमेंट मध्ये असतो ना आम्ही तेवढा आमचा मूड पूर्ण जायचं. पूर्ण मच्छी सगळी खराब. आजचा तर वार आहे नॉनव्हेजचा तरी नाही बसली. भाकरी वेगवेगळ्या करून या माझ्या भावाच्या नादाने नाचून आम्ही 3 वाजता निघालो एवढा भर उन्हात. तो बोलला की 3 वाजता जाऊया म्हणजे आपल्याला मिळेल व्यवस्थित सगळं. आणि आता इथे सगळं रिकाम रिकाम आहे. त्यांना विचारलं मच्छी बाजार का नाही बसला तर ते म्हणाले 5 वाजता आणि आता वाजले 4. तर 1 तास कसं थांबणार? दुसरं काय ऑप्शन? दुसरा काय ऑप्शन? आता घरी खेकडा बिकडा काहीच नाही. आता आम्ही त्या मच्छी बाजारातून आलोय. ए पिशवी कुठे गेली? हा मी म्हटलं पिशवी गायब केली का. आणि आता विचार करतोय 1 तासभर आता काय करायचं. आता एवढा लांब आलोय तर खेकडे घेऊनच जाऊया म्हणतोय. आता कुठेतरी टाइमपास करतो. टाइमपास म्हणजे थोडस खाऊ गल्ली बघतो आणि जरा खातो पितो. भाई केस बघ केस बघ. ओ माय गॉड कशी जटा झाली. अचानक झाली जटा. ओ भाई साहेब बघू काय सीन आहे हे केसांचं. माझा भाऊ आता केसांची जटा सोडतोय. कसं काय हवेने ना एखादे केस गुंतून हे पूर्ण अशी जटा झाली. तरी आज हेअर वॉश केले. का असं झालं काय माहिती. हा कसं वाटतंय ते. कसं अहो बापरे तोडतोय. हात केसाचा प्रॉब्लेम आहे. आई शपथ. सोडलं नाही का तर लूज केलं बरोबर. कशी वाटतात बघ ती केस म्हणजे. इथं बघ इथं प्रॉब्लेम आहे. हा आता असं होईल की खेकडे पडले महागाने केसांची लागली वाट. बिचारा माझा भाऊ भर रस्ता बघण्याच्या केसांचा गुंता सोडतो. अरे मी आता वरती केस बांधते थांब. आणि मग मला अजून 3 हवे 9 पाहिजे. सुट्ट्या नसतात मला. आज 6 वाजता चुकून एका दुसरा आहे हॉटेल आमचं. मोठे घ्या तुम्ही मग मस्त. किती घे 4 5 5 तर दुसरे 6 आणि 7 7 8 आहेत. 7 होते 7.
किती? काय बोलता अरे नीट नेटवर्क मध्ये बोल ना. तर मी बाजारात आलोय, फोन करतो तुला परत. मला त्यांच्याकडे स्कॅनर आहे की नाही. हो बाई, किती असं बोलू नको रे. फायनली आम्हाला खेकडे भेटलेत. आम्ही ज्या ठिकाणी गेलेलो, जो मार्केट 5 वाजता ओपन होणार होता, तिथे न जाता आम्ही इकडे बनलेलं दुसऱ्या मार्केटमध्ये बघितलं तर आम्हाला चांगले खेकडे मिळाले. इथे काही ब्लॉग करायला नाही, कारण की माझ्या भावाची थोडीशी सगळी चालली होती की काय माझी नको नाही पाहिजे असंच काहीतरी. आता मस्त आम्ही आणि माझा भाऊ खातोय. तो खातोय दही पापडी, मी खाते काय तेवढं समोर. पनवेलच्या रायगड स्वीट्स मध्ये तुला पांढऱ्या कोणाला नाही तर तिकट पाणी आहे ना. आता आम्ही घरी आलो खेकडे घेऊन आणि पप्पाला सांगितलं पहिला ओपन करा. जिवंत खेकडे. ते पाणी का वाटतं त्याच्यात? दिदूला उठव रे, तिला दाखवायचंय. आम्ही ना उठवायला मला ना उठवायला. काय बोलता ना नको तू काय पप्पा आता काय ट्रिक वापरतायत काय माहिती नाही. थांब रे, उठ रे जरा. अच्छा, तिकडनं पाणी काढायसाठी. हा, म्हणजे आधी त्या पिशवीमध्ये पाणी घेतलं. मग आता त्यांना असं 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 पिशवीमध्येच असं असं हे केलं, काय ते हलवलं म्हणजे माती वगैरे असेल तर त्याच्यामध्ये जाईल. मग आता पाणी कसं काढायचं म्हणून कैचीने कापलं. टेक्नॉलॉजी या आमच्या बाप्पांचं डोकं. अरे अगं केकडा, देवीच्या उठली, झोपेतून आली, तिला झोपेतून उठवलं, अजिबात रडली नाही. का आता खेकड्याचं नाव घेतलं. अरे इकडे बघ दिदू, दिदू काय आहे? केका. केका आहे केका. त्या खेकड्यासाठी केवढी ती आटापिटा सगळ्यांचा. आता हा टप देते त्याच्यामध्ये खेकडे काढायला, म्हणजे पळणार नाहीत खेकडे. हे घ्या, ह्याच्यात काढा बाबा. करेक्ट. उठ ना राशवीर, तुझं डोकं तर काढ. मग दिसणार आहे. हो भाई साहेब. हा 600. मोठेच्या मोठे आहेत. आपले गावचे खेकडे वाटतात ना पप्पा? ना. हा, त्यांना विचारलं की विकीने गावचे वाटतात, तर विकी बोला विचारतो. तर ते म्हणाले कर्जत खोपोली साईड वरून आणलेत पकडून. इकडची टेरेसची लाईट लाव. कर्जत खोपोली साईड वरून आणलेले आहेत पकडून हे खेकडे त्या लोकांनी. आणि 8 आहेत. 8च आहेत ना. हा, 8 आहेत, मोठे आहेत. आणि आता तुम्हाला दाखवते. आता ओपन केलेले आहेत. अरे हे बघ, ह्याच्यात ओपन केलेले. आता तिकडे होतो तेव्हा बांधलेले होते, त्याच्यामुळे एवढे चालत नव्हते. आता तुम्हाला मी दाखवते. अगं काय नाही करणार आहे, ये तरी. देवीच्या घाबरते. हो, मोठे आहेत मस्त. बरे पडले ना बाबा 600ला. हे असं त्याला हा, येऊ दे, ते काय होणार नाही त्यांना. मी आणि विकी गेलेलो पुरण फाट्यांकडे. नको रे त्याला काय करू, चौका चालू मध्ये धमकी. आम्हाला कोणालाच येत नाही तोडता. पप्पांना येतात. अशी घरी पप्पा खेकडा
आणि खेकड्याची रेसिपी माझी मम्मी बनवते. आता बघा तू म्हटली तिला तिला माहितीच नाही, तिला आणि पप्पाला माहितीच नाही की आम्ही लोक खेकडे आणायला गेलो. 2 खेकडे पप्पांनी तोडलेले आहेत. दुसरं बघितलं दिदू कुठं की नुसतं सगळ्यांचा घोळका आहे नुसता, जसं की कधी खेकडे बघितले नाहीत. हा, ते वर्षातून एकदाच खेकडे बघायला मिळतात, ते पण आम्ही गणपतीमध्ये जेव्हा आम्ही गावी जातो आमच्या कोकणात तेव्हा आवर्जून खेकडे आम्ही आणतो असे जिवंतच, तेव्हाच मुलं बघतात, त्यांना मजा वाटते बघायला. पप्पा त्याला नंतर घ्या ना, तो बांधलेला घ्या ना, तो थोडा येत पण नाही त्या चिमट्यामध्ये. असे बांधतात काय? पाठवून जायला लागेल हा. नको रे. काय तो दोघ जण टेबल दे, टेबल दे रे. अरे खुर्ची दे तिला इकडं. नको नको एवढा सगळा बसायला लागला होता. हा काय बोलते? हो काल गेला होता पकडायला, बोलव ना मला काका. त्याला ऍड धुवायलाच लागतील परत. धुवायला म्हणजे घासून घासून धुवायला लागेल. धुवायचं ना. काकाने केला मला फोन. ठीक आहे. हे बघा इथे ना, इथे असं चिखल पण आहे ना. हा. मी घाबरत नाही. ओ बाई हे लागलं. तू खाल्लंस ना आज? सगळे खूप एक्साइट आहेत. खेकड्या हा स्नेहा एक्साइट नाहीये, कारण की स्नेहाला खेकडे आवडत नाही. आवडत म्हणजे तिला खाता येत नाही ना, म्हणून तिला खेकडे आवडत नाही. माझ्याकडे खेकडे तुम्ही बघितले पण नाही, तेवढे खेकडे बघितले बचपन. तिने फक्त बघितले पण कधी खाल्ले नाही. आम्ही बघतो पण आणि आम्ही खातो ना. जरा हा उगाच मध्ये मध्ये, हा उगाच मध्ये 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 मध्ये. आणि ही देवीशा झोपे तू उठला चॉकलेट खाते. बांधतात ते बाबू किती बांधले. छोटा अरे बापरे, त्याच्याशी खेळतोयस काय? बरं ती घाबरते. बोल. पकडेला सोडणार नाही तो हाताला. आमच्याकडे सगळ्यांना आवडतात खेकडे, फक्त स्नेहा सोडून. म्हणून सगळेजण आता एकदम एक्साइट. आज बघा, आज ना भूक सगळ्यांना लवकर लागेल. आता सगळे मम्मीच्या मागे लागणार की लवकर खेकड्याचा रस्सा. आणि खेकड्याचा रस्सा गरम गरम प्यायला एकदम भारी लागतो. हा तो मम्मी उद्या कोण खाणार नाही, त्याच्यामुळे नेमकाच रस्सा बनवायचा. घट्ट रस्सा काय खायला, नेमकाच रस्सा बनवायचा आणि खेकडे इकडे खातील. ते दुसऱ्या दिवशीला भिडण्यासारखं नको करू. मला जेवणापासून ब्रेक. नो ब्रेक. त्यात स्नेहाने दूध ठेवले गरम करायला. साफ करतायत खेकडे. मी किती वर्षांनी खाते खेकडे. आज पाणी आमच्याकडे ठेवलेलं आहे, बोरचं पाणी आहे. आज कंटिन्यू दिवस मोठी गोष्ट आहे. पण आणि असं नॉनव्हेज करायचं झालं ना की पाणी पाहिजे घरामध्ये. ते सारखं धुवाधुवी करायला लय पाणी लागतं. भरलेलं आहे ना पप्पा खेकडे. पप्पा हे गेलेलं काय असतं, घाण असते त्यांची. काय असते काय हे येल्लो काय असतं? हे आपण चरबी वगैरे म्हणतो ना, ते नाही खायची असते. खायची असते. अच्छा, ती पण खायची असते का? हे आम्ही ना पहिल्यांदा चटणी मीठ टाकून, मोठा असेल ना असा, हा 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 याचा कवर हा. त्याच्यात टाकायचं आणि निकालीवर ठेवायचं. मग असं घट्ट होतं का, म्हणजे अंड्यासारखं होतं असं घट्ट?
अंडी नाही ती हे सगळे हे आहेत मेल आहेत. मग आता हे रश्यामध्ये मिक्स करायला लावणार. हा. अच्छा असं आहे का. ते खेकड्याचं काय माहिती नाही आम्हाला, ते येल्लो वगैरे काय, कारण की साफ करताना आम्ही कधीच अवेलेबल नसतो, कारण की आमचा काही प्रश्नच येत नाही. मग आम्ही मुली खेकड्यापासून लांबच असतो. ते करणारे मोठी मोठी लोक करतात, पप्पा साफ करतात, माझी मम्मी खेकड्याचा रस्सा बनवते, त्याच्यामध्ये आम्ही काही पडत नाही. गावी असलो की कोण ना कोणतरी साफ करून देतं खेकडे, हो का? आणि माझी मोठी मम्मी किंवा कोणती मोठी बहीण ते लोक बनवतात, त्याच्यामुळे खेकड्यांबद्दल काही एवढं माहिती नाही. विकीला बरोबर समजलं का कोणते खेकडे चांगले कोणते नाही, कोणतं नर कोणतं मादी. आम्ही पहिला मादी बघितलेली, मादीच नाही रे काय रे, हा. तर मग तो बोलला की मादी आम्हाला मादी नकोय, नर मादी ती लोक जास्त करून नाही पकडत. नर पाहिजे. पण होत्या होत्या मादी पण होत्या, ते अंडी वगैरे पडतात ना म्हणून नाही पकडत. म्हणून मग हे नर नर बघून घेतले. नर मध्ये म्हणजे कसं भरलेलं असतं, आणि मादी ह्याच्यासाठी घेत नाही की काय काहीतरी बोलला माझा भाऊ. पिल्लं वगैरे टाकते ना. हा, पिल्ल वगैरे टाकतात पिल्लं ना. वगैरे असतात आतमध्ये. हा, पिल्ल वगैरे म्हणून असतात जास्त करून आतमध्ये, नाही कोण पकडत. ठेवतात ते. म्हणून जास्त कोण पकडत नाही, का तर पिल्ल वगैरे असतात त्यांच्या आतमध्ये. अंडी नसेल तर पकडतात, हम्म, नसेल तर सोडून देतात. आपल्या असतील तर सोडून देतात. हम्म. असं आहे त्याच्यामध्ये. हे आम्हाला छान मिळाले, मस्त भरलेले मिळाले काय नाही, एक नंबर आहे. ना, मस्त आहे ना, एक नंबर. पैशाप्रमाणे भारी आहे ना पप्पा, म्हणजे स्वस्त मिळाले ना आम्हाला. काही खेकडी महाग भेटतात. तसं नाही भेटत. हा, पण आम्हाला 700 प्रमाणे मिळाले, म्हणजे 600ला दिला नाही. बरं मिळाले ना, आणि घेऊ शकतो जाऊन, तरी पण मला माहित नाही काय. मी ब्लॉग बनवायला घेतला आणि लाईट जाणार नाही असं कधीच होणार नाही. म्हणजे प्रत्येक ब्लॉग मध्ये ना लाईट मध्ये जातेच जाते. असा अर्धा ब्लॉग असा अंधारामध्ये होतो. ते चार्जिंगची लाईट लावलेली आहे म्हणून तेवढाच आपला उजेड आहे. इकडे आणि इकडे कुठे गेली चार्जिंग लाईट. अच्छा वरती आहे. लाईट येईल ना बाई, मसाला करायचा आहे. मसाला करायचा, लाईट येतो की नाही काय माहिती. हे तू कुठे जाते, इकडे ये. आमच्या पप्पांनी येताना ना कोकम आणलेले, कोकम. मग मी हेच ते कोकम आहेत ना जे आता तिथे आज सकाळी होते ते. हा, कोकम आणलेले, त्यातले थोडेसे खराब निघाले आणि थोडेसे चांगले निघाले, तर हे असे त्याचे सालीकडून सुकवायला ठेवले गावरून, थोडेसेच आणलेले कोकम. हा, कारण की ना ते केमऱ्या बसतायत त्याच्यावर. वगैरे खेकड्यांचे मोठे आंगडे आणि हे हा हे छोटे आंगडे, म्हणजे छोटे छोटे पाय. तर हे आता माझे पप्पा मिक्सरला लावतात, मिक्सरला बारीक करणार आहेत ते. पप्पा थांबा ठेवते काय. हा, हे 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 असं असतं. हा, साखरेचा फ्रीज ओपन करतो, बोलव डॅडीला. हा, थंड थंड हवा निघते म्हणून त्याला फ्रीज ओपन करायचं असतं. फ्रीजचा दरवाजा ओपन ठेवलाय आणि म्हणून त्याला थंड थंड हवा घेतो बारक्या. याच्यामध्ये चांगलं बसायला मग मला गाजर हवा पाहिजे तर. ठीक आहे, ऐकत नाही बघ बघ, अजून परत उघडला नाही. डॅडी बसले परत. बघ हे बघ हे बघ, डॅडीने फक्त एकच लुक दिला. हा, हे का नाही का ती तर सकाळपासून नुसतं बघायचं, संत्री घेऊन फिरते सकाळपासून. ही देवीची ही सकाळपासून संत्री घेऊन फिरते, तरी तिला एक संत्री दिला, तरी संत्री पाहिजेच आहे. मी संत्री वाजू नको. ते खेकड्याचं पाणी घाण चांगलं पुसून घेते, नाही तर मुलांचे पाय गेले ना. हा, ऐक ना, मुलांचे पाय गेले मग सगळा घरी पूर्ण वास. आता मग मी पुसते. इथं बघा आवाज येतात. अयो, जातच नाही. अयो, असं काय झालं ते? चुकलं? हे थांब की, तू बाहेर आहे तिथे. अगं थांब ना, देतो. पूर्ण घरभर वास मारून नाही देतो, माप घरात नाही बसत. आणि जात नाही ते खेकड्यांचं, का असं होतं का समजत नाही. किती पप्पा याला असं हे करावं लागतं, तेव्हा कुठे ते खेकड्यांचं पडलेलं ते घाण पाणी गेलं. खायला नॉनव्हेज सगळ्यांना छान वाटतं, पण त्याचा जो स्मेल अख्ख्या घरभर असा येतो ना, ते नको असतो कोणाला. खेकड्यांचा खूप स्मेल राहतो. पटकन साफ केलं ना की मग सेंड वास असं पसरत नाही. काहीतरी चालू आहे. काहीतरी करत होती, तुम्हाला तर पहिलं तुम्ही. हा, अच्छा, जाणार होते तोंडामध्ये एवढा.
नौटंकी नौटंकी नाही आता नाही रात्री जाऊया पप्पा म्हणतात आता स्नेहा खेकडे कशी खात नाही ना ते मी बघतो. आणि स्नेहा खेकडा खाणार आहे आज. आज एक तरी खेकड्याची ती काय ते मला ते लक्षातच येत नाही. आंगडा स्नेहा खाणार. आंगडा पण नको स्नेहाला तांगडा पण नको. माझी मम्मी तिथे कमी केसामध्ये अडकवून ठेवते. पप्पा आता इथे छोटे छोटे ते हे होते आंगडे होते ते मिक्सरला वाटून घेतात. चहा घेते आणि पप्पा सगळं टाकलं एकत्र. सगळं एकत्र टाकून पाणी टाकून चहा घेते मग ते गाळून घेऊ. हा, चालेल. आणि माझ्या मम्मीने इकडे तयारी चालू केलेली आहे. रस्सा करायचा. इकडे बघा लगेच. अरे खेकडा काय असतो चिंबोरी चिंबोरी हे चिंबोरी तुला काय कळणार. हा, कोकणी असली काही खेकडे खात नाही. अरे आपण कोकणाचे माणसं खेकडे नाही खाणार आणि आवडत नाही असं कोणाच्या तोंडातच नसतं की खेकडे मला आवडत नाही. असं कोणतंच कोकणी माणूस बोलत नसतं. ही एकमेव कोकणी आहे अशी ही बोलतो मला खेकडे आवडत नाही. तुला काजूची भाजी पण नाही आवडत ना. खाते पहिलं नव्हती आवडत ना. पहिला काजूची ओल्या काजूची भाजी सुद्धा हिला पहिला आवडत नव्हती. व्हेरी रिच. कोण चहा घेणार आहे मी 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 चहा घेणार. रुद्र राजवीर स्नेहाने सगळ्यांना चहा होती. चहा हातात घ्या गाळून घ्या. आधी हातात गाळून घ्या. आज हे दोघं बनवते जे काय बनवतात नाही गाळणी घ्या. मम्मी ती मोठी वाली काय नको त्याच्यामध्ये मग थोडं थोडं पडेल ना. ती वाली गाळणी नाही होणार ते. पडेल अच्छा पडेल का. नको काय माझ्या डोक्याने गेले आणि काय पिचकटले की माझ्या पप्पा चहा डोक्यात बारीक करा तरी तर पकड. हे चहा घे त्याच्यावरती ठेवले पडायला नाही पाहिजे. आता हे असं गाळून घेत आहेत. बघा हे किती टाइमपास आहे. लय कष्टाचं काम आहे. बरं झालं मला येत नाहीत खेकडे बनवता. चालेल पाहिजे नुसतं खायला. नुसतं खायला पाहिजे. ते बनवता आलं असतं ना की मलाच घुसवलं असतं. कर 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 किती टाइमपास आहे. हो चमचा देऊ. असं असं करायला पटकन होईल. ह्याचं एकदा प्युअर पाणी निघायला पाहिजे. पाणी म्हणजे एकही जे मिक्सरला वाटलेलं आहे ना त्याचं एकही कच कच जो असतो ना असा असा कच हे राहिलेलं असतं. बारीक बारीक सुद्धा राहायला नको. कारण की ह्याच्याने रस्सा बनवतात आणि हे मेन आहे. जे काही प्रोटीन जीवनसत्व काय असतं ते त्या पेंद्याच्या रसने मिळतं. काय देऊ. मी खात तर नाही पण मी बनवते हा जरा गरम पाणी कर. आज खायचंय ते नाही. आज खायचंय. मी आता फोडणी देतोय. म्हणजे आज संपायला पाहिजे. जास्त पाहिजे. हे आपण मी इथं पाणी भरून ठेवलेला. कसाच आहे ते चांगलं आहे चांगलं. आणून द्यायचंय. नाही नको का. अहो गाठ बांध त्याला गाठ बांध. येतं सगळं येतं बरोबर. मला येत नाही. येतं बरोबर. तुमच्या लोकांकडे मला हे लॉजिक कळत होतं. हे पाणी तयार झालं ते छोट्या आंगड्याचं. हे धुतली नाही ना सगळं. त्याचा हा कच एवढा हे धुतलेलं आहे ना. म्हणजे अजून ह्याला सुद्धा मिक्सरला मे बी लावतील पप्पा पाणी टाकून. परत ह्याचं सुद्धा पाणी गाळून काढतील. की ह्याच्यामध्ये मेन प्रोटीन असतं. त्यांचे छोटे छोटे पाय असतात त्याच्यात. मी फोडणी दिली काय नाकात घेऊन टन 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 पडतायत आंगडे. टन तू कोणी आपण ज्यूस आणला भावांनी. माझा भाऊ म्हणजे काय काम वाढवायला एक नंबर आहे. किचन छोटसच आहे त्याच्यामुळे माणसं जास्त किचन मध्ये की थोडीशी अडचण होते. पण थोडासा छोटा आहे त्याच्यामुळे अडचण वाटते. पठारा वाटते. पप्पा अजून ते मिक्सरला लावणार आहे परत पाणी टाकून. ते झालं का तेवढंच.
सॉरी, हे काय लावणार नाही, त्याचं झाड आहे, त्याचं सगळं जे काय आहे प्रोटीन त्यातलं निघालेलं आहे, त्याच्यामुळे परत मिक्सरला नाही लावणार आहे पप्पा. तू काय करते? थांब थांब. लागलं. आणि इथे रुद्राचा क्लास चालू आहे. 2 दिवस अजिबात अभ्यास केला नाही बाप. खेकडे वगैरे सगळं काय धुवून वगैरे झालं, खेकडे फोडणीला टाकून झाले आणि पाणी गेलं. आणि पाणी गेलंय. पण बरं झालं, ते एक मेन होतं खेकड्यांचं, ते धुणं वगैरे, खेकडे फोडणीला टाकणं. तोपर्यंत पाणी होतं, आता पाणी गेलं. आणि असले की बरं वाटतं. कधी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे काय नाही. ठीक आहे. बस बस रेडी रेडी झाला आता खेकड्याचा रस्सा. आता आमचे पप्पा गरम गरम घेतात. कट्टे रस्सा. तिला जरा पातळ झालेला गट्ट राहणार. आपण सांगत नाही ते कमी वाटतं. कसं आहे? खेकड्याचा रस्सा मला इथं लाईट पण बंद करतो. हे अरे ती बंद करणार नाही. कसं आहे पप्पा? मुलगी ना ऐकत नाही काही. काय नाही पप्पा. हा. सही बोलतो लगेच. हां. मी वगैरे ठीक आहे ना, बरोबर आहे ना? ठीक आहे, मी जास्त आपल्या रोजच्या भागमध्ये तुम्हाला दिसत असेल बिबूचा हा हो हा खेकड्याचा 8च खेकडे होते मोठे आणि त्याचा थोडासा पण आमचं पातेलं बघा. पप्पा आता आले तर बोलली असती ना, घाला ना चमचा आतमध्ये. स्मेल मस्त येते एकदम भारी स्मेल येते एकदम. पाणी गेलाय, भांड्याचा ढीग पडला. पुन्हा खेकड्याचं सगळं झाल्यानंतर पाणी जायला पाहिजे होतं. तर फक्त काय भात आणि चपात्या करायच्यात ना, माझ्यासाठी काहीतरी करायला लागेल. नाही छान वाटतं गं, तू खावतं बघ खेकड्याचा रस्सा. तू पुरणपोळीची आमटी खातेस ना, कटाची आमटी कशी गरम गरम छान लागते एकदम तिखट तिखट. असं हे सेम सेम एकदम छान असा असा मला असं एकदम असं. खरंच मी खूप वर्षांनी खाते खेकडे. गेल्या वर्षी गणपतीमध्ये गावी गेलेलो तेव्हा काही खेकडे मिळाले नाहीत खायला. नाहीतर आम्ही गावी जेव्हा जातो गणपतीमध्ये चिपळूणला माझ्या माहेरी माहेरच्या गावी, तेव्हा खेकडे गणपतीमध्ये मिळतातच मिळतात. आणि तेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो फॅमिली, आमच्या बहिणी वगैरे आम्ही सगळे माझे बाचे मजा येते. तेव्हा आम्ही खेकडे खातो. मग मला असं खेकडे खाणं होत नाही. पण आता ह्या वेळेला विचार केला की खेकडे खायचेच. मग मला खास करून माझा भाऊ खेकडे आणायला गेलो. दिवाबत्ती चालू आहे. हा स्टँड साईडला ठेव ना, स्टँड कशाला पाहिजे इथे. त्यांचं संध्याकाळचा नित्य नियम असतो मुलांचा. हे तू पण बस बसा. मांडी घालायची तिथे. गुड गर्ल गुड गर्ल. राजवीर, कसं आहे खेकड्याचा रस्सा? खेकडा पैकी गरम गरम खेकड्याचा रस्सा आणि खेकडा. त्याच्यासोबत भात, गरम गरम भात आणि गरम गरम खेकड्याचा रस्सा. छान छान लागतो.